राज्यातील 8 साखर कारखान्यांना 1100 कोटींचे कर्ज देण्यात आले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 8 साखर कारखान्यांना 1100 कोटींचे कर्ज देण्यात आलेलं आहे। सरकारच्या हमीनं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महायुतीमधील 7 नेत्यांच्या कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे। सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांवर सरकारनं मेहरबान केलेल्याची सध्या चर्चा रंगलेली आहे। काँग्रेसच्या दिलीपराव देशमुखांना सुद्धा महायुतीनं मदतीचा हात दिलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आपण पाहतोय 1100 कोटींची खिरापत सरकारनं वाटण्याचा निर्णय घेतलेला आहे। काय आपल्याकडे अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर महायुतीकडनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न झाला। अनेकांच्या कारखान्यांना संस्थांना मदत करण्याची आश्वासनं वचनं जाहीरपणे दिली गेली। त्याचाच एक भाग म्हणून आता राज्य सरकारच्या वतीनं 8 कारखान्यांना तब्बल 1100 कोटींचं मार्जिन मनीच्या स्वरूपात आर्थिक भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय जवळपास झालेला आहे। जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार 7 यातले कारखाने जे आहेत ते महायुतीच्या संबंधित नेत्यांचे आहेत। त्याची जर आपण यादी वाचली तर त्यामध्ये मुख्यत्वे राजेंद्र पाटील यड्रावकर जे शिंदे गटाचे आहेत त्यांच्या कारखान्याला 188 कोटी, संजय मंडलिक शिवसेनेचे त्यांच्या कारखान्याला 140 कोटी, अमल महाडिक भाजपचे 165 कोटी, शिवेंद्रराजे भोसले जे मंत्री देखील आहेत त्यांना 39 कोटी, विवेक कोल्हे भाजपचे त्यांच्या कारखान्याला 74 कोटी, मुश्रीफांच्या कारखान्याला 122 कोटी। तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांच्या कारखान्याला तब्बल 100 कोटी रुपयांच्या आर्थिक भांडवलाची उपलब्धता करून देण्याचं शासनानं सांगितलेलं आहे। शासनाच्या हमीवरती हे कर्ज आता हे सगळं भांडवल उपलब्ध करून दिलं जाणार आहे। खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर आपल्या लोकांना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मदत सरकार करतच असतो, परंतु या कारखान्यांना कुठेतरी अडचणीत आल्यामुळे आता शासनाच्या वतीनं शासनाच्या हमीवर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून तब्बल 1100 कोटी रुपयांचा जो काही फंड आहे, जो काही आर्थिक निधी आहे तो उपलब्ध करून दिला जाणार आहे। कुठेतरी सिलेक्टिव्हनेस यामध्ये पाहायला मिळतोय, कारण केवळ शासनाच्याच संबंधित लोकांना यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असं दिसतंय। 8 कारखान्यांपैकी 7 कारखाने जसं मी पूर्वी देखील सांगितलं ते भाजप आणि शिवसेनेशी संबंधित आहेत, तर एक कारखाना जो काँग्रेसचा आहे, ज्या देशमुखांशी संबंधित आहे, दिलीपराव देशमुखांशी संबंधित आहे, त्या दिलीपराव देशमुखांच्या कारखान्यालाही 100 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। त्यामुळे शासनाच्या निर्णयावर आता कशा प्रकारे प्रतिक्रिया उमटतात? खऱ्या अर्थानं सरकारनं, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, सहकार खात्याच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते। कारखान्यांचा 10,000 कोटींचा जो इन्कम टॅक्स होता तो देखील माफ करण्यात आला होता। कुठेतरी त्यानंतर आता आणखीन एक महत्त्वाचं पाऊल कारखानदारी वाचवण्याच्या संदर्भात शासनाकडनं घेण्यात आलंय असं देखील या निर्णयाकडे पाहून आपण म्हणू शकतो। त्यामुळे शासनाच्या या निर्णयावरती आणि स्पेसिफिकली महायुतीच्या नेत्यांच्या कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या संदर्भामध्ये आता काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल। श्वेता, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।